आता एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातून. आटपाडी ते आवळाई या महत्त्वाच्या रस्त्याचं काम सुरू आहे. मात्र या रस्त्याचं काम नाही तर जनतेच्या पैशाचा उघडपणे चाललेला खेळ असल्याचं चित्र समोर आलं आहे. हा पहा आटपाडी ते आवळाई रस्ता. तो जुना डांबरी रस्ता आहे. त्यावर केवळ जेसीबीच्या बकेटचे ओरखाडे ओढले गेलेत आणि थेट मोठी खडी अंथरण्याचं काम सुरू आहे. ना आधी डांबर, ना शास्त्रीय पद्धत, ना दर्जाची खात्री. रस्ता टिकाऊ व्हावा यासाठी आधी डांबर, त्यावर खडी आणि त्यानंतर योग्य थर देणं आवश्यक असताना इथे मात्र खडी टाकून वरून थोडासा डांबराचा मुलामा दिला जातोय आणि पुन्हा छोट्या खडीचा थर. यामुळे खालचा रस्ता आणि वरचा थर एकमेकांना चिकटणारच नाही, काही दिवसात हा रस्ता पुन्हा उखडणार आहे हे निश्चित. निकृष्ट काम पाहून सामान्य नागरिकांनी कर्मचाऱ्यांना जाब विचारला, मात्र जबाबदारी स्वीकारण्याऐवजी उडवाउडीची उत्तरं देण्यात आली. खडी आहे उचलून घेतली जाते, रोलिंग केली जाते. रोलिंगच्या नंतर त्याच्या लपीला डबी काय असतील त्या काढल्या जातात. त्याच्यानंतर त्याच्यावर डांबर मारलं जातं. त्याच्यानंतर ड्राय मारलं जातं. त्याच्यानंतर पुन्हा ड्राय रोलिंग करून घेतलं जातं. आता हे उकरा इथं उकरा खाली दाखव तुम्हाला. डांबरात एक छोटे बुडलेलं डांबरच नाही. ए बावड्या पोरांनी इकडे. हा आता कुठे डांबर आहे बघा. डांबरात खडा तर बुडलाय बघा तो. अरे उकर ना उकर ना उकर ना खाली पाक उकर. बघा 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 काम खाली कुठं तरी आहे का. एवढं डांबर असते कुठं खाली खाली. सर्वात गंभीर बाब म्हणजे कामाच्या ठिकाणी एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नाही. ठेकेदार कुठेच दिसत नाही. सरकारी काम असूनही माहिती फलक नाही. म्हणजे नेमकं कोणाचं काम, कोणत्या निधीतून, किती खर्च, कोण जबाबदार, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मात्र हवेत विरलेली आहेत. माझं नाव अंकुश साळुंके, मुक्काम पोस्ट आवळे, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. तुम्ही इथं आवळे आटपाडी रस्ता चालू आहे. तुम्ही कुठे आहे साहेब आता? रस्ता तुमच्या परस्पर चालू आहे. इथं काय चाललंय बघाय ना, तुम्ही हजर नाही काय नाही साहेब. तुम्ही इथं हजर नाही रस्त्याचं. आता मी उकलला रस्ता इथं डांबर नाही रस्त्याला राव. वाहन नाही तर वाहनं थांबवले आम्ही थांबतो. आमच्या गावचा रस्ता आहे, आम्ही उभा राहतो, वाहनं जाऊ देत नाही. तुम्ही स्वतः इथं हजर असता, समक्ष बघितलं असेल बरं झालं असं राव. काम जागेवर स्टॉप करा सांगा काम साहेब. तुम्ही आता सांगलीत, मी इथं रस्त्याला. एक मिनिट बाबा. हॅलो, तुम्ही सांगलीत आहे? टायमिंग किती ऑफिसचं मला? ऑफिसचं टायमिंग काय आहे? तुम्ही सांगलीला गेलाय साहेब. रस्त्याचं काम चुकीच्या पद्धतीने चालू आहे हो. आम्ही आता आठवड्यात यायचं का सांगलीत यायचं सांगा, का काम थांबवायचं? आम्ही काय करा सांगा. डांबर नाही डांबर नाही डांबर त्यात साहेब डांबराचा पत्त्याच नाही हो रस्त्याला. नाही सगळं नुसतं टोळं खाली डांबर नाही काय नाही. निकृष्ट काम आहे. सगळं टोळं टाकली ती. काल ऍक्सिडेंट झाला, काल गाडी उलटी झाली, माणसं 2 मरता वाचली. रोज ही मळ्यात यायची माझी वाट आहे. जर असल्या कामाला जर हे पैसे खाऊन ठेकेदार जर असलं काम करत असेल तर त्याचा शिवसेनेच्या वतीनं आम्ही तीव्र जाहीर निषेध करतो. नमस्कार, मी शेतकरी संघटना अध्यक्ष ॲडव्होकेट गणेश जुगदर, गाव आवळाई. आटपाडी ते आवळाई रोडचं काम चालू आहे. ते काम चालू आहे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे. आणि तिथं रस्त्याचं काम जे चालू आहे त्यात 75 mm ची खडी वापरली जाते. आणि पूर्ण खाली जो डांबरी रस्ता आहे पहिला, त्या डांबर रस्त्यावरती खडी हातरली जाते. त्या ठिकाणी कुठलंही डांबर टाकलेलं जात नाहीये. आणि ते डांबर टाकलं नाही म्हणून त्यासाठी आम्ही त्यांना जाब विचारला. आणि त्या ठिकाणी त्यांनी जे सांगितलं की असं जर आमच्याकडे इस्टिमेट आहे, त्या ठिकाणी तिथल्या कंत्राटदाराकडे जे सुपरवायझर त्यांच्याकडे कुठलं इस्टिमेट उपलब्ध नव्हतं. त्या ठिकाणी कुठलाही शासकीय अधिकारी नव्हता. पण काम कुठलं चालू आहे, कुणामार्फत चालू आहे, कुठल्या विभागामार्फत चालू आहे, याचा कुठलाही त्या ठिकाणी फलक लावलेला नव्हता. त्याची साईडपट्टी जी भरली जाते ती पूर्ण मातीनं साईडपट्टी भरली जाते. ती मुरमीकरणानं साईडपट्टी भरावी असं आमचं मत होतं.
आणि त्यानंतर आम्ही तिथून अधिकाऱ्यांना फोन लावला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी पाहणी करून त्यांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. जर रस्ता जो इस्टिमेट प्रमाणे नसेल तर त्यासाठी आम्ही योग्य त्या न्यायालयात दाद मागणार आहे आणि त्यांचं पूर्ण बिल थांबलं जाणार. त्या रस्त्याचं बिल निघण्यासाठी आम्ही स्टे घेणार आहे. जनतेच्या पैशातून बनणारा रस्ता आणि तोच रस्ता बिल निघताच उखडण्याची तयारी हा निष्काळजीपणा आहे की संगनमत की निकृष्ट कामाकडे जाणीवपूर्वक केलेले दुर्लक्ष. आता प्रश्न एकच आहे, या रस्त्याच्या कामाची चौकशी होणार का? दोषीवर कारवाई होणार का? की पुन्हा एकदा जनतेचा पैसा मातीत जाणार? आम्ही ही बातमी सातत्याने दाखवत राहणार आहोत. प्रशासन जागं होतं का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.